बघा पाऊस येतोय मस्त पैकी. काय निर्बळ पाऊस आणि निर्बळ स्वयंपाक करायचा आणि गरम गरम खायचा. नुसता स्वयंपाक करायचा आणि खायचा. वय काम काय करायचं नाही. आता तिथला गेलो पण कापायला पाऊस उघडल्यावर मला दिसतंय का नाही पण कॅमेरात लाईट लाव. पाऊस येतोय धो 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 नुसता. सगळ्यांना धुवून काढलं पावसाने एकदम स्वच्छ एकदम पाप क्लीन पुण्य केलं. थोडासा अजून पाऊस पाहिजे मोठा. आज ही निघल्या मिरूग निघला. मिरूग का मुरुड काय म्हणताय तुम्ही काय नाही पण असेल ते असेल निघला आज. आजपासून आपला खरा पाऊस चालू झाला. आणि तू किती कपडे बदलते गं? पाऊस नाही आला तर करमलं पण नाही मला माहितीये. आता काय सांगा मी तर कौतिक. आणि ते म्हणजे मला पाऊस आवडत नाही. आणि पावसात का मुरवा देते कपडे वाळत ना काय व्हाय नाही तर. बघित सकाळ धरून दोन शर्ट बदललो. दोन म्हणजे 3 शर्ट बदललो. इकडे बसा. बबड्याला तालच ओय. नाही नुसता. शिव्या तिकडं सांडग्यावर जाता. मला ना कॉफी प्यायची. कॉफी हाय वय आता दुकानात जावं लागेल. ती गाडी चालू आहे ना या. खाऊ दे की तुला काय होतं या ते जाऊ का आपलं काय. हा बाहेर तर राहिलं दाखवायचं. बाहेर बघा कसलं भारी वाटते. पाऊस येतोय पण तुम्हाला दिसत नसेल. नाही जाऊ द्या दिसत नाही पण छान असा पाऊस येतोय. पण पाणी पण वाहतंय. पाऊस येतोय तळ कस काय बघा. पाणी घराला खेळलं. गच्च तळ भरलंय. जिकडं बघा तिकडं पाणीच पाणी पाणीच पाणी. कसं व्हायचंय काय माहिती. बघून येऊ का पाऊस कमी झाला तेव्हा. मोटर काढावं लागेल का मोटर विहिरीत पावती का काय बघून. पाणी पण जाऊ का जाता येत उडी टाकून न काय घाण पाणी न पाऊस येतोय की काय करायचं आलंय होय. भिजू नको पाऊस येतोय. मोटर काय का बघून येवर. पावसात भिजू नका. सगळीकडे पाणीच पाणी हो का. जिकडं बघा तिकडं सगळं पाणीच आहे. सगळं फुल फुल फुल. मी सुद्धा बसली नाही ही मोटर. अरे 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 वर पाय. मी पुसून पुसून दमून गेली या. बघा पाणी कस काय नाच कुळा. मे महिन्याची 25 तारीख आहे. अगं विहिरीला नाही आपल्या लगेच पाणी कुठं दारातल्या बाळा. ओलं पाय घेऊन तो का आताच घर कोरडं केलं. पाऊस कमी तळगुत भरलंय अख्खं. पाठीमागचं कॅमेरा टाकलं. अख्खं तळगुत भरलंय. पान कोंबड्यांचं पण आवाज येत असेल. गरज ते अजून त्यात तिकडून सगळं तळगुत भरलंय. तिकडून पाणी सुद्धा वाहतंय तुम्हाला दाखवते. इकडून सुद्धा पाणी वाहतंय. टँकर सुद्धा गच्च भरलाय. आणि आता अजून पाऊस बंद नाही झाला बरं का. थोडा झिमझिम झिमझिम येतो या. गुरांना खाय टाकलं पण सगळं ओलं झालो. पडतोय पाऊस मस्तपैकी तळ भरलं. पहिल्याच पावसात विहिरीवरनं वाहायला लागल्या होय. सांडाव्यातनं पाणी निघलं सगळं आणि सगळं ओके मध्ये झालं.
कुठं कुठं पाणी साचलंय आमच्या शिंदेवाडीत काय माहिती. काजड होय इंदापूर तालुका. मम्मी शाळे पुढे पण साचलंय. हम्म. तिथं सगळं दाखवलंय सगळं सगळीकडे फक्त पाणी. आम्ही मध्येच बेटावय. आम्ही कसं होय आम्ही फक्त बेटाव मध्येच राहिलो कडनी पाणी. काय आता पाऊस बंद झाला की सांडाव्यातनं पाणी निघले की झिमझिम येते आता फक्त. आणि चला पाऊस आला तर आमच्या घरातच पाणी नाही शिरत आत्या सांडाव्यातनं निघतं. आणि मस्तपैकी हरभरा भिजाय घालतात त्याची भाजी करायची गरमागरम आणि धपाटी. मस्तपैकी धपाटी करायची हायत. धपाटी सगळ्यांनी चुलीवरची धपाटी खायला या. पावसा पाण्याचं ज्ञानेश्वरीचं आजीचं चाललंय. आणि आता भिजलेलं काय करायचं असंच. आणि वाळू घालायला जागा आहे का हो का. ह्या घरात तिकडे तेवढीच आहेत, ते पलीकडच्या घरात तेवढीच आहेत, हिथं तेवढीच आहेत. सगळी कपडेच कपडे 3-4 दिवसाची कपडे आहेत तशीच. काय करा छान अशी धपाटी चाललेली आहेत. म्हटलं चला घरचा बी स्वयंपाक काय चाललाय बघावं. पण आज नुसती धपाटी थालीपीठ आणि मस्तपैकी हरभऱ्याची भाजी. गॅस भरून जायचा होता आणायला पण कशाचं काय पाऊसच कसलाच उघडा नाही. चला आणि मोबाईल स्विच ऑफ होत आलाय त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी इथं संपवणार आहे. या तर मोबाईल लाईट कधी येते माहित नाही. व्हिडिओ पण येईन पण संध्याकाळी उशिरा येईन कवा येतोय माहित नाही. लाईट आली की येईन मोबाईल चार्जिंग करून. मोबाईल लाईला स्विच ऑफ. हो लाईट डिम आहे आम्हाला आता. कोण लाईट बघायचं. तर अशा प्रकारे पाणी सगळीकडे पाणी आहे असं गोल. एकदा एकच चक्कर मारते पळत तुम्हाला दाखवते. आवाज येतोय का वाहिलेला तो का. इंदापूर तालुका शिंदेवाडी गाव काजड शिंदेवाडी ह्या ठिकाणी बघा पाऊस. आणि हिथं आमचं घर आहे आणि हे सगळं असं गच्च भरलंय. तिकडं गुरं आहेत आमची. इकडं असं सगळं पाणीच सारं पाणी. हा का बघा बरं कडनी सारं पाणी आणि आम्ही मधीच आहे का नाही. हो का तिथला मग अशी गिनी गोल कापलाय आताच आणि आणून टाकला पण मी भिजली सगळी. आता विहिरीत पाणी वाजतंय. मोटर वर काढून ठेवली. हो का माझा फोनने चार्जिंगला मावशीच्यात लाईट असली तर आपल्यात नाही लाईट. आता हो का हे असं सगळीकडचं मस्तपैकी वातावरण झालंय.